स्क्रीनवरती. येस. हरिओम. सर्वांचं आजच्या या शुद्धी क्रिया भाग 1 या वर्गामध्ये मी प्राध्यापक मनोज सर व माझ्यासोबत आहेत प्राध्यापिका रेश्मा शिंदे मॅडम. आम्ही दोघंही तुमचं मनापासून आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. तर या शुद्धी क्रिया काय आहेत, शुद्धी क्रिया का कराव्यात, याची डिटेल इन्फॉर्मेशन आज तुम्हाला इथं मिळणार आहे. मुळात ह्या ज्या शुद्धी क्रिया आहेत, हे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. पृथ्वीवरती तुम्ही कुठेही असा, कोणत्याही साधनांविना ओके किंवा कमीत कमी साधनं वापरून आपण आपल्या या शरीराची शुद्धी करू शकतो सहज पद्धतीने. मग एक सामान्य माणसाला किंवा संसारी माणसाला कोणकोणत्या शुद्धी क्रिया करणं आवश्यक आहे, या क्रिया आम्ही तुम्हाला या वर्गामध्ये शिकवणार आहोत. आम्ही 2 क्रिया सुरुवातीला आम्ही शिकवणार आहोत. तिसरी क्रिया जसा वेळ मिळेल तशी वर्गामध्ये सुद्धा शिकवण्यात येईल. पण या 2 क्रिया शिकण्यासाठी एक वेगळा वर्ग आहे, ती म्हणजे आपले आजचं हे सत्र. पहिली जी शुद्धी क्रिया आपण शिकणार आहोत ती आहे वमन. ओके. आणि दुसरी जी शुद्धी क्रिया आहे ती आहे लघुशंख प्रक्षालन. तर लघुशंख प्रक्षालन आपण पुढच्या वीकमध्ये आपण शिकणार आहोत. तर वमन ही जी क्रिया आहे किंवा ह्या ज्या शुद्धी क्रिया आहेत, ह्या भारतातले 2 महान ऋषी भारतामध्ये होऊन गेले. 17व्या शतकामध्ये घेरंड ऋषी यांनी घेरंड संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. सर्वांनी अवश्य वाचा तो. ओके. मराठीमध्ये त्याच्या प्रती उपलब्ध आहेत. आप्पा बळवंत चौक पुण्यामधून तुम्ही मागवू शकता. एकदा सर्वांनी वाचा. ओके. घटस्थ योग असंही त्याला म्हटलं जातं. घट म्हणजे शरीर, त्यांनी शरीराला घट अशी उपमा दिलेली आहे. आणि जनरली ते घट म्हणजे काय, पोटाबद्दल बोलतात. मग या पोटाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी कोणता योगा करायला पाहिजे, कोणत्या शुद्धी क्रिया करायला पाहिजे, त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सेम हे 17व्या शतकामध्ये होतं. आणि 15व्या शतकामध्ये महान योगी स्वात्माराम यांनी हठयोग प्रतिपिका नावाचा ग्रंथ जगाला दिला. आणि त्यातून मानवी चेतना वेगाने विकसित व्हायला सुरुवात झाली. कारण तो जो आसनांचा सिक्वेन्स आहे, यांनी जाणीवेच्या पातळी डेफिनेटली ती आसनं इम्प्लिमेंट केल्यावरती जाणीवेची पातळी डेफिनेटली 100% उंचावते, अवेअरनेस लेवल उंचावते आणि जीवन जगण्यामधला उत्साह, आनंद, उमंग, फोकस, डेडिकेशन हे वाढलं जातं. म्हणून असं बघता या मागच्या 5,000 वर्षामध्ये भारत ही एक मोठी भारतीय संस्कृती एक नावारूपाला आलेली आहे, ती या ऋषी मुनींच्या कार्यामुळं. पातंजल योग दर्शन हे 2,500 वर्ष जुनं आहे. ओके. पातंजल मुनींनी ओके योग सूत्र सगळी एकत्र केली आणि ती सूत्र आपल्याला जगापुढे आणली. 195 सूत्र आहेत, त्याच्याबद्दल आपण सविस्तर नंतर बोलूयात. पण या ज्या शुद्धी क्रिया आहेत, मोजून 6 शुद्धी क्रिया या दोन्ही ग्रंथामध्ये त्यांनी ठासून सांगितलेल्या आहेत. आणि या 6 शुद्धी क्रिया मॅडम तुम्हाला सविस्तर सांगतीलच. ओके. 6 शुद्धी क्रिया कुठल्या आहेत? धौती, बस्ती, नेती, नवली, त्राटक आणि 6वी जी आहे कपालभाती. कपालभाती प्राणायाम नाहीये, ती आहे शुद्धी क्रिया. योग्य शिक्षकाकडून, गुरुकडून ओके ती कपालभाती आपण शिकली पाहिजे. ओके. आणि या वर्गामध्ये आम्ही तुम्हाला डेफिनेटली आज ना उद्या ती शिकवणारच आहोत. तर आपल्यासोबत आहेत प्राध्यापक सौ रेश्मा शिंदे मॅडम. मॅडमचा अल्प परिचय करून द्यायचा झाला तर त्या आपल्याच योग साधना वर्गामध्ये संध्याकाळची 4ची बॅच घेतात. अत्यंत हुशार आहेत, मस्त आहेत, मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी MSc मध्ये बॉटनी या विषयामध्ये मास्टर्स त्यांचं एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे. व नाशिक गुरुकुल या ठिकाणी एक मोठी संस्था आहे आणि जगामध्ये त्याच्या 7 ते 8 ब्रँचेस सुद्धा आहेत. तर त्या नाशिक गुरुकुलचे संस्थापक डॉक्टर विश्वास मंडलिक यांना ओके गेल्याच वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि त्या गुरुकुल विद्यापीठामधून ओके मॅडमने नुकताच डिप्लोमा इन योगा योग शिक्षक वर्गाची सुद्धा पदवी पूर्ण केलेल्या आहेत. त्या स्वतः भारत सरकार आयुष मिनिस्ट्री याच्या सर्टिफाईड योग शिक्षिका आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये लेवल्स ठेवलेले आहेत, 4 लेवल आहेत, त्यापैकी त्या स्वतः लेवल 2 या सर्टिफाईड योग शिक्षिका सुद्धा आहेत. मग आपल्याकडे या ज्ञानवंत गुणवंत मॅडम आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी मी रिक्वेस्ट केली की मॅडम या आणि आम्हाला याबद्दल मार्गदर्शन करा. तुम्ही हातामध्ये काही काम करत असाल तर मी तुम्हाला विनंती करेल की थोडासा 30 मिनिटांचा वेळ द्या आणि या शुद्धी क्रिया समजून घ्या. ह्या समजल्या तर लाईफ टाईम सोबत राहतील. त्यामुळे सोबत वही पेन ठेवला तरी चालेल. महत्वाची गोष्ट वाटली तर लिहून घ्या. प्रश्न असतील तर वर्गाच्या शेवटी तुम्ही प्रश्न विचारा. ठीक आहे, समजलं? येस. तर मी रेश्मा मॅडमला विनंती करतो की मॅडम तुम्ही अनम्यूट करा. येस. आणि तुमच्या सत्राला तुम्ही
येस, आजच्या सत्राला शुद्धिक्रिया भाग 1 या सत्राला सुरुवात करा. 1 मिनिट. हा. येस. आवाज येतोय माझा सर्वांना? येस, आवाज आहे व्यवस्थित. लाऊड आणि क्लिअर. प्लीज कंटिन्यू. धन्यवाद सर. चला, आता आपल्या आमचा परिचय झाला, आता सर्वांना माहिती झाले आपण सर्व एकाच परिवाराचे लोक आहोत. तर मग सर्वांना शुद्धिक्रिया म्हणजे काय तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडं जाणून घ्यायचंय. शुद्धिक्रिया म्हणजेच षटकर्म. षट म्हणजे सहा. सहा शुद्धिक्रिया आहेत, ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. हठप्रदीपिका, घेरंड संहिता अशा ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे. सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे घटस्थ योग, शरीराला घटाची ही उपमा दिलेली आहे. घट ही उपमा दिलेली आहे आणि तो घट योगाच्या आपल्या सामर्थ्याने त्याला आपण कच्च्या मातीच्या घटाला जसं आपण तापवून सुलाखून घेतलं तर आपल्याला तो जास्त काळ टिकतो आणि व्यवस्थित वापरता येतो. तसंच आपल्याला योगाच्या सामर्थ्याने या घटस्थ योगाच्या सामर्थ्याने आपल्या शरीराला करायचंय. मग शरीर पहिल्यांदा आपल्याला योगाच्या सामर्थ्याने स्वच्छ करायचं असेल तर त्यासाठी या 6 षटकर्म म्हणजे 6 शुद्धिक्रियांचा उपयोग आपल्याला कसा करता येईल हे सांगितलेलं आहे. आता या 6 षटक्रिया आहेत त्याच्यामध्ये मी स्क्रीन शेअर करते. एक मिनिट. दिसते सर्वांना? येस. षटकर्म शुद्धिक्रिया याची सोपी व्याख्या म्हणजे काय तर शरीराच्या अंतर्गत भागांची शुद्धी करण्यासाठी जे काही उपाय केले जातात त्याला काय म्हटलं जातं? शुद्धिक्रिया किंवा षटकर्म. आता यामध्ये 6 षटकर्म कोणती आहेत? मुख्य आहेत ती धौती, बस्ती, नेती, नवली, त्राटक आणि कपालभाती. आता धौती म्हणजे पहिला प्रकार. धौती म्हणजे संस्कृत शब्दाचा अर्थ आहे धुणे. धुणे. धौतीचा अर्थ काय आहे? धुणे. मग त्यामध्ये पुन्हा 4 प्रकार पडतात: अंतर्धौती, दंतधौती, ऊर्ध्वधौती, मूलशोधन. यामध्ये म्हणजे तोंडापासून गुदमार्गापर्यंतच्या भागांची जी शुद्धी केली जाते, आतड्यांपर्यंतची शुद्धी केली जाते धौती धुण्याच्या क्रियेने, त्याला काय म्हटलं जातं? त्या क्रियांना म्हटलं जातं धौती. पुढची जी शुद्धी क्रिया आहे ती आहे बस्ती, ज्यामध्ये आपल्या मलमार्गाची म्हणजे एनसची शुद्धी केली जाते. त्यामध्ये पण 2 प्रकार आहेत: जलबस्ती, शुष्क बस्ती. म्हणजे पाण्याच्या सहाय्याने जी केली जाते त्याला जलबस्ती म्हटलं जातं आणि हवेच्या सहाय्याने शुष्क बस्ती घेतली जाते. पुढचा जो प्रकार आहे तो आहे नेती. मग त्यामध्ये नेतीचा अर्थ आहे नासिका मार्गाची शुद्धी, म्हणजे नाकाची जी शुद्धी, नाकाची घशाची शुद्धी केली जाते त्या शुद्धी क्रियेला काय म्हटलं जातं? नेती. मग यामध्ये 2 प्रकार आहेत: सूत्रनेती आणि जलनेती. तुम्ही पाहिलं असेल आता कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना जलनेती पात्राची ओळख झालेली आहे. म्हणजे आपल्या नाकपुड्यांच्या डाव्या आणि उजव्या नाकपुडीने आपण पाणी घ्यायचं, डावीकडून घ्यायचं, उजवीकडून सोडायचं. मग यामध्ये त्या क्रियेला म्हटलं जातं जलनेती. सूत्रनेती म्हणजे कॅथरेट किंवा रबरची ट्यूब वापरून आपण नाकातून घशापर्यंत ती पोहोचवली जाते आणि नासिका मार्गाची आणि घशाची शुद्धी केली जाते, त्याला काय म्हटलं जातं? सूत्रनेती. पुढची जी क्रिया आहे ती आहे नवली, जी पोटाच्या संदर्भात आहे. त्याच्यासाठी आपल्याला उड्डीयान बंद आसन येण्याची आवश्यकता असते आणि तुम्ही पाहिलं असेल आता बऱ्याच जणांना आपल्याला या रामदेव बाबांमुळे बरंच माहिती आहे. तर त्यामध्ये नवली या क्रियेमध्ये काय जातं तर पोटाच्या अंतर्गत भागांची हालचाल केली जाते. मग त्यामध्ये 4 प्रकार पडतात: मध्य नवली, जे आपल्या पोटाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना नळ किंवा दोर असतात, पोटाचे स्नायू असतात, त्यांची हालचाल केली जाते. त्याने काय केलं जातं तर आपल्या पचन मार्गाच्या म्हणजे पचनाच्या संदर्भातल्या ज्या शुद्धिक्रिया आहेत त्या नवलीच्या अंतर्गत येतात. मध्य नवली म्हणजे त्यामध्ये मध्ये आपल्याला नवलीमध्ये ते दोन्ही आपल्या पोटाचे दोर असतात किंवा स्नायू असतात ते मध्ये ठेवलं जातं. वाम नवली म्हणजे डाव्या बाजूला सर्व पोटाचा भाग घेतला जातो. दक्षिण नवली म्हणजे उजव्या बाजूला आणि नवली चालन म्हणजे ते फिरवलं जातं पोट. तुम्ही पाहिलं असेल पोट असं आतमध्ये खेचून ते पूर्णपणे फिरवतात. बऱ्याच तुम्ही त्या व्हिडिओज मध्ये वगैरे पाहिलं असेल. त्यासाठी जरा जास्त प्रॅक्टिसची गरज असते. पुढची जी शुद्धिक्रिया आहे ती आहे त्राटक. आता आपल्या फेस योगामध्ये आपण ज्योती त्राटक आणि बिंदू त्राटक ह्याच्याबद्दल छान माहिती घेतलेली आहे.
मनाची आणि डोळ्यांची शुद्धी या त्राटकाच्या क्रियेमध्ये केली जाते. बिंदू त्राटक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एका बिंदूवरती ध्यान केंद्रित करायचे आपल्याला आणि ज्योतीमध्ये दिवा त्याच्यावरती ज्योतीवरती ध्यान केंद्रित करायचे. नेक्स्ट जो प्रकार आहे तो आहे कपालभाती. बरेच जण याला प्राणायामाचा प्रकार समजतात, पण ही काय आहे, सरांनी आता सांगितल्याप्रमाणे शुद्धी क्रिया आहे. आता या कपालभातीमध्ये काय केलं जातं तर फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवली जाते. फुफ्फुसांच्या शुद्धीसाठी शुद्धीसाठी खूप महत्वाची शुद्धिक्रिया आहे. ओके, हे 6 प्रकार समजले. त्यातला आपण एक प्रकार पाहणार आहोत, तो आहे वमनदौती, की जो वृद्धदौतीच्या अंतर्गत येतो. दौतीचे जे 4 प्रकार आहेत त्याच्यातला वृद्धदौतीच्या अंतर्गत येतो. म्हणजे तोंडापासून जठरापर्यंतचा जो भाग आहे तो स्वच्छ या क्रियेमध्ये केला जातो. आता आपल्याला वमन बद्दल थोडी माहिती करून घ्यायची आहे. आता या शुद्धी क्रिया कशासाठी करायच्या हा प्रश्न पडला असेल, की आता आपल्याला माहित असतं बऱ्याचदा असं होतं की आपल्याला रात्रीचं जागरण झालेलं आहे, आपल्या खाण्यामध्ये स्पायसी अन्न आलेलं आहे, किंवा एखाद बारीने आपल्याला असं होतं की आपलं म्हणजे अवेळी जेवण झालेलं आहे, मग त्यामुळे आपलं पित्त वाढलेलं असतं. बऱ्याच जणांना ते समजतं की आपलं पित्त वाढलंय त्यामुळे डोकं दुखतंय, पण हे पित्त बाहेर कसं काढायचं? किंवा आपण मग गोळी घेतली तेवढ्या पुरतं पित्त सप्रेस झालं थोडंसं, ते जेलसिल वगैरे आता बरंच काय काय अँटी इन्फ्लमेटरी जे काही औषधं आहेत ती घेऊन तात्पुरता इलाज करण्यापेक्षा जर हे आपल्या शरीरात ज्या अशुद्धी साठतायत त्या वेळच्या वेळी जर शरीरातून बाहेर काढून टाकल्या तर आपल्या शरीरामध्ये विकार उत्पन्न होणार नाहीत. विकार म्हणजे काय तर अशुद्धी शरीरात साठत 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 जातात. त्याच्याकडे शरीर आपल्याला संकेत देत असतं, डोकं दुखतंय बाबा, चक्कर आल्यासारखं होतंय. मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शरीराला कायम आपल्याला संकेत देत असतं, पण आपण काय करतो त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा तिथल्या तिथं तात्पुरता इलाज करून ते सप्रेस करतो. तर त्याचं रूपांतर हळूहळू कशामध्ये व्हायला लागतं? विकारांमध्ये व्हायला लागतं. जेवढी तुमच्या अशुद्धी शरीरात साठत साठत जाणार आहेत पुढे विकार, आणि विकारांच्या सुद्धा पुढची स्टेज काय होते? व्याधी. म्हणजे साधं उदाहरण घ्या, ऍसिडिटीने डोकं दुखतंय, डोकंदुखीकडे आपण फक्त गोळी घेऊन थांबलो, पण पुढे आपण त्याच्यावरती काहीच केलं नाही तर मग पित्ताशयामध्ये खडे होणे, अल्सर होणे, जुनाट आजारांची निर्मिती लगेचच होत नाही की असा हा आजार झाला लगेच निदान झालं असं होत नाही. त्याच्या अगोदर शरीराने आपल्याला भरपूर संकेत दिलेले असतात. मग ह्या शुद्धी क्रियांमध्ये आपल्याला काय करायचंय तर शरीरामध्ये अशुद्धी साठूच द्यायच्या नाहीत, आणि जरी साठल्या तरी त्या वेळच्या वेळी आपल्या शरीरातून काय करायचं, या क्रियांचा शुद्धी क्रियांचा वापर करून आपल्याला काढून टाकायचं. म्हणजे ह्या ऋषीमुनींनी त्या काळामध्ये सुद्धा भरपूर विचार करून त्यांच्या जेवणात त्यावेळेस टाकली तर सात्विक पदार्थ असतील तरी सुद्धा त्यांना हे प्रॉब्लेम फेस केल्यामुळे त्यांना शुद्धिक्रिया आपल्यासाठी त्यांनी सांगितल्या. तर आपण तर कसलं अन्न खातोय सर्वांना माहितीये, त्यामध्ये आपल्या जेवणात सात्विक अन्न किती प्रकार ते, किंवा आपल्यामध्ये जंक फूड खाण्याच्या प्रमाणे, मग यामध्ये आता हे फक्त मी ऍसिडिटीचं उदाहरण घेतलं, गॅसेसच्या समस्या असतील, म्हणजे या वेगवेगळ्या समस्यांमुळे काय होतात हळूहळू तिथं त्या शुद्धी क्रिया न करण्यामुळे अशुद्धी साठण्यामुळे काय होतात विकार, आणि त्याचं रूपांतर शेवटी कशात होतं? व्याधीमध्ये होतंय. मग ह्या शुद्धी क्रिया आपल्या शरीरात त्यासाठी महत्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शुद्धी क्रियांसाठी आपल्याला कुणाच्या सपोर्टची, जसं पंचकर्मामध्ये आपल्याला डॉक्टरांच्या सपोर्टची गरज असते, डॉक्टर आपल्याला पंचकर्म देऊन आपलं शुद्धी क्रिया करून घेतात किंवा आपल्या शरीराची शुद्धी करून घेतात. तसं शुद्धी क्रिया ज्या आपल्याला ह्या आपण सांगतोय ह्याच्यानुसार योग शास्त्रानुसार याच्यामध्ये आपल्या स्वतःच्याच आपण या शुद्धिक्रिया स्वतःवरती इम्प्लिमेंट करू शकतो. प्लस आपल्याला कुठल्याही प्रकारची औषधे घ्यायची नाही, त्याच्यामध्ये फक्त वापर कशाचा केलेला आहे? हवेचा, पाण्याचा आणि जठराग्नीचा. म्हणजे जे बेसिक आपले शरीरामध्ये घ्यायचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते खूप नॉर्मल आहेत, बेसिक आहेत. पाणी, हवा याच्या साह्याने आपल्याला आपल्या शरीरातल्या गोष्टींची म्हणजे अशुद्धी काढता येतात. हा मेन मुद्दा आहे की शुद्धिक्रिया सोप्या असतात, आणि त्या म्हणजे सोप्या म्हणजे टेक्निक शिकून घेतली तर सोप्या असतात. ओके, समजला शुद्धिक्रियांची गरज काय आहे आणि शुद्धिक्रिया का महत्वाच्या आहेत. पुढचा स्लाइड पाहूयात. एकच मिनिट. वमन. आता वमन बद्दल माहिती घ्यायची तर वमन मध्ये काय करायचंय? सोपी क्रिया आहे वृद्धदौतीची, अगदी सोपी. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? पचन मार्गाची शुद्धी, तोंडापासून आपल्या जठरापर्यंतच्या मार्गाची शुद्धी करायची आहे. आपण तोंड रोज धुतो, ब्रश करतो, पण आपण अन्न नलिका जठर धुण्याचा कार्य म्हणजे आपण नेहमी करत नाही. कधीतरी स्पॉन्टेनियसली अपचन झालं
खूपच ऍसिडिटी झाली तर आपल्याला वमन होतं. आपण करत नाही पण आपल्याला उलटीची भावना होते, मळमळल्यासारखं होतं आणि उलटी होते. पण ही आपल्याला ही क्रिया जाणून बुजून आपल्या शरीरात जेव्हा अशुद्धी साठली किंवा ऍसिडिटी झालीये म्हणून मग आपण स्वतः पाणी जास्त प्रमाणात घ्यायचे. आता वमन मध्ये काय करायचंय तर आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. आता 6 ते 8 ग्लास पाणी घ्यायचं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, की ते पाणी थोडंसं खारट लागेल इथपर्यंत आपल्याला ते पाणी घ्यायचं आणि त्याच्या साह्याने आपल्या पोटातल्या अशुद्धी काढायच्यात. आता तसं बघलं तर ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे तर ग्रंथांतर्गत त्यांच्या ग्रंथांच्या प्रमाणे जर बघायला गेलं तर त्यांनी वमन हे जेवण करून त्याच्यानंतर करायला सांगितलेलं आहे. तसं का सांगितलेलं आहे तर जठरामध्ये आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा पाचक रस त्या अन्नामध्ये मिसळले जातात, डायजेशन होतं आणि मग आपलं अन्न पुढं आतड्यांकडे शोषण्यासाठी पाठवलं जातं. पण जर आपल्या जठराच्या ज्या आतमधल्या भिंती आहेत त्याच्यावरती जर थर साठले असतील तर त्याच्यामध्ये आपले पाचक रस पण काही चांगल्या प्रकारचे स्त्रावले जात नाहीत. मग वेगवेगळ्या पचनाच्या समस्या पुढे पुढे निर्माण होतात. मग त्याच्यासाठी ग्रंथांमध्ये काय उल्लेख आहे तर जेवणानंतर आकंठ पाणी प्यायचंय आणि आपली दृष्टी वर करून मग आपल्याला वमन करायचंय. पण आपण ही क्रिया आता फक्त सुरुवातीला शिकण्यासाठी करतोय. तर ते आपल्याला काय करायचंय जेवणानंतर न करता, म्हणजे बऱ्याच जणांना ते जेवणानंतर करणं तर शक्यच नाही. म्हणजे फार किळसवाणं वाटतं जेवण आपण केलेलं सगळं बाहेर काढणं. मग त्यापेक्षा आपण काय करतोय, आपण शिकण्यासाठी करतोय तर आपण काय करणार आहोत अनुषपोटी, म्हणजे सकाळी लवकर आपण ही क्रिया करणार आहे. ओके, समजलं? पुढचं, आता ही क्रिया फक्त पुस्तकात वाचून आपण करू शकत नाही. थोडस तज्ञांचं मार्गदर्शनाच्या अंडर ही क्रिया आपल्याला सुरुवातीला आपण हे टेक्निक शिकतोय. टेक्निक शिकेपर्यंत तरी आपल्याला कुणाच्या तरी मार्गदर्शनाखालीच ही क्रिया केली पाहिजे. आणि जर आपल्याला ते व्यवस्थित जमायला लागली, सुरुवातीला करताना मार्गदर्शनाखाली करायची, नंतर जमायला लागल्यानंतर तुमची तुम्ही ती करू शकता. मग त्याचा आपण प्रात्यक्षिक रविवारी घेणार आहोत. आणि ही क्रिया कधी करायची? आसन प्राणायामाप्रमाणे आपल्याला सारखी करायची नाहीये. ही क्रिया फक्त आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा करायची. आठवडा किंवा 15 दिवसातून एकदा ही क्रिया करायची. आता वमन करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपला आहार कसा असावा तर साधा, म्हणजे सात्विक म्हणण्यापेक्षा जास्त स्पायसी खाल्लेलं नसावं, तिखट भाज्या जेवणात नसाव्या, हलका आहार असावा जेवणामध्ये. वमनच्या आदल्या दिवशीच सांगते मी हे. आदल्या दिवशी आपलं जेवण संध्याकाळचं कसं पाहिजे? हलकं पाहिजे. कोणी करू नये. आता हे कोणी करू शकत नाही तर ज्यांना हृदयाचे विकार आहेत, हाय बीपी, लो बीपीचे त्रास आहेत, मज्जासंस्थेचे विकार आहेत, म्हणजे आपल्या चेतासंस्थेच्या संदर्भातले जे काही विकार असतील त्यांनी, ज्यांना अल्सरचा म्हणजे पोटामध्ये ऍसिडिटीमुळे बऱ्याच जणांना जे चगते जातात किंवा रॅशेस असतात त्याला आपण म्हणतो अल्सर, त्याच्यामध्ये आपल्याला ही क्रिया करता येत नाही. अल्सरचा ज्यांना प्रत्यक्ष त्रास आहे, सध्या चालू आहे, ते लोक वमनाची क्रिया करू शकत नाही. कारण आपण मिठाचं पाणी पिणारे, मग ते पोटात जर मिठाचं पाणी अल्सरच्या पेशंटच्या गेलं तर त्रास होऊ शकतो. गर्भवती महिलांनी सुद्धा ही क्रिया करायची नाहीये. ज्या लोकांना पोटाचे काही ऑपरेशन झाले असतील अलीकडच तर त्यांनी सुद्धा ही क्रिया करायची नाहीये. हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, आता वमन करताना काय होतं तुम्हाला माहिती, त्याच्यामध्ये आपण पूर्ण पोटात म्हणजे आपण पोटाच्या स्नायूवरती खेचले जातात, मग त्यामुळे हृदयावरती दाब येऊ शकतो. ज्यांना ऑलरेडी हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय ते लोक सुद्धा करू शकत नाहीत. आता ही क्रिया शिकल्यानंतर सुद्धा घरातली छोटी मुलं, छोट्या मुलांना सुद्धा बऱ्याचदा पचनाचा त्रास होतो, उलटी होते, म्हणजे म्हणून आपण त्यांना वमन क्रिया करून घेऊ शकतो का तर नाही. 16 वर्षाच्या खालच्या मुलांवरती हे अप्लाय करू शकत नाही. आणि पिरियड्स मध्ये तर आपण कोणतीच शुद्धिक्रिया करत नाही, म्हणजे कपालभातीही नाही, म्हणजे कुठल्याच शुद्धिक्रिया हा पिरियड्स मध्ये करू नये. कारण ऑलरेडी आपल्या शरीरातले आपले वात हे ऑलरेडी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा हॉर्मोनच्या लेवल्समुळे वेगळ्या प्रकारचे स्राव शरीरामध्ये चालू असतात. त्यामुळे आपण शुद्धिक्रिया पिरियड्स मध्ये करायच्या नाहीयेत. हे पहिल्यांदा सांगितलं की कुणी करायचं नाहीये. नेक्स्ट, आता यामध्ये पाणी जे आपल्याला घ्यायचंय, आता ही क्रिया ऍक्च्युअली कशी करायची ते सांगते. यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते कोमट घ्यायचे, म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचरशी मॅच असेल एवढं तापमानाचं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आपण ज्यावेळेस पिणार आहे त्यावेळेस ते आपल्या बॉडी टेम्परेचर पाहिजे. ते किती पाहिजे? 6 ते 8 ग्लास.
त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार, म्हणजे आपल्याला चव लागेल इथपर्यंत मीठ टाकलं तरी चालतं, म्हणजे थोडंसं खारटच्या अलीकडची स्टेज, म्हणजे अगदी खारट नाही. मीठ किती टाकायचंय? 6 ते 8 ग्लासला जवळपास 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचंय, छोटा चमचा. त्यानंतर हे पाणी आपल्याला एका जागी बसून घोट घोट करून प्यायचंय. एक झालं की दुसरा, दुसरं झालं की तिसरा, असं आपल्याला पाणी कंटिन्यू प्यायचंय. आता प्रात्यक्षिकाच्या दिवशी मी सांगेनच तुम्हाला. कंटिन्यू हे पाणी काय करायचंय आपल्याला, घ्यायचंय. कधीपर्यंत घ्यायचंय? तर पोटात जडपणा वाटत नाही तोपर्यंत. नंतर जडपणा वाटायला मग आपल्याला वाटतं घशाशी आले, मग ते पाणी हळूहळू आपल्याला घेत घेत गेल्यानंतर आपल्याला उलटीची भावना येते. पण तरी सुद्धा आपण थोडंसं रोखून धरायचे. त्यासाठी मनाची थोडी तयारी करायची, की अगोदरच सांगायचंय की तुला 6 ते 7 ग्लास पाणी प्यायचंय. आपल्याला अगोदरच मेंदूला सूचना देऊन ठेवायची की किमान 6 ग्लास तरी मी पाणी पिणारच आहे. आणि कारण ते जठरामध्ये जाऊन, जठरामध्ये थांबून त्याच्या आतल्या भिंतींमधून ते स्त्राव सगळे जे आहेत ते मिठाच्या पाण्यामुळे काय होणार आहे, ऑस्मोटिक प्रेशरमुळे काय होतं, तर रसाकर्षक दाब मराठीत म्हणतो त्याला, ऑस्मोटिक प्रेशर लगेच समजेल. त्याच्यात काय होणार आहे, तर आपल्या आतमधले आतड्यांच्या सॉरी जठराच्या आतमधले जे लेयर्स आहेत त्याच्यातले सुद्धा अशुद्धी काय होतात, त्याच्यामध्ये खेचून घेतल्या जातात ऑस्मोटिक प्रेशरमुळे. आणि मग ते आपण वमन करून बाहेर काढलं की आपल्या पूर्ण जठराची स्वच्छता, अन्ननलिकेची स्वच्छता, घशापर्यंत सगळी तोंडापर्यंतची स्वच्छता होणार आहे. त्यासाठी किमान 6 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. ओके, चला पुढचा. मळमळ झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता भरपूर पाणी. आता मळमळ झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एक भांड पाणी प्यायचा प्रयत्न करायचा आणि मग उठून उभा राहायचंय. उठून कमरेत थोडंसं वाकायचंय आणि आपली आपण प्रणव मुद्रा करताना जी 3 बोट फोल्ड करतो, त्या 3 बोटांनी आपल्या जिभेवरती घर्षण करायचंय आणि सगळं पाणी शरीरातून बाहेर काढायचं आहे. आता ही सगळी क्रिया फक्त 10 ते 15 मिनिटाची आहे. टोटल किती मिनिटाची आहे? 10 ते 15. त्यातले पण पाणी पिण्यापासून उलटी होईपर्यंतची ही क्रिया आहे. ऍक्च्युअल उलटी आपल्याला 2 ते 3 मिनिटं होणार आहे, हार्डली 2 ते 3 मिनिटं. त्याच्यातून आपलं सगळंच पाणी शरीरातून काय होणार आहे, म्हणजे जठरातून पाणी बाहेर येणार आहे. ओके. त्यानंतर पश्चात्कर्म काय आहे? पश्चात्कर्म म्हणजे वमन केल्यानंतर करायची गोष्ट. तर काय आपल्याला आवश्यकतेनुसार 5 ते 10 मिनिटाचे शवासन करायचे, 30 मिनिटं आराम करायचंय. नंतर तुम्ही आपल्या दैनंदिन कामाला लागू शकता. कुठलं पेय घ्यायचं असेल, आपल्याला पाणी घ्यायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं ते 1 तासानंतर घ्यायचंय. 1 तासानंतर तुम्ही नॉर्मल तुमची रुटीनला लागू शकता. आता यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की सगळं पाणी नाहीच बाहेर पडलं तर मग काय होईल, हे मिठाचं पाणी शरीरात गेलेलं तर त्याचं काय होईल? तर ते घामवाटे किंवा लघवी वाटे शरीरातून बाहेर पडून जातो. काय काय जणांना उलटी करताना डोळ्यातून पाणी येऊ शकतं, पुढे चेहऱ्यावरती दाब येतो, म्हणजे चेहऱ्याचे सुद्धा स्नायू ताणले जातात, डोळ्यातून सुद्धा अश्रू येतात, किंवा नाकातून, घशातून, म्हणजे नाकातोंडातून पाणी आल्यासारखं होऊ शकतं. मग ते सामान्य आहे, थोड्या वेळासाठी तसं होऊ शकतं, पण त्याचा असा वाईट काय त्रास होणार नाहीये. जेवण कधी घ्यायचं, तर 2 तासानंतर तुम्ही जेवण घेऊ शकता. 2 ते 2.5 तासांच्या पुढं जेवण घेऊ शकता. चहा कॉफी आपण घेतच नाही. नंतर आंघोळ 2 तासानंतर आंघोळ करू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला महिन्यातून 2दा, किमान 15 दिवसातून एकदा तरी ही क्रिया जर केली तर आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटीचं प्रमाण हे खूप खूप कमी येतं. ठीक आहे. चला, कालावधी वमनाची पूर्ण प्रक्रिया व्हायला किती वेळ लागतो? 10 ते 15 मिनिटांचा. ठीक आहे. आणि एकदा वमन केल्यानंतर, आता बऱ्याचदा असं होतात, आम्ही वर्ग अटेंड करतो, काय काय बायका किंवा काय काय जे साधक असतात त्यांना थोडंसं पाणी पिलं, 2 ग्लास पाणी पिलं की उलटी आली, 2च ग्लास पाणी पिलं आणि उलटी आली, आणि त्यांनी करून घेतली, झाली, आता उलटी झाली. मग आपण म्हणलं ना 2 ग्लास मध्ये तुमच्या अन्ननलिकेची, जठराची काही शुद्धी होणार नाहीये. 5 ते 6 ग्लास. मग ते परत म्हणतात मी परत करू का, परत पाणी पिऊ का, मी परत करू का? नाही. वमन ही क्रिया काय करायची, एकदाच करायची. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही मनाची तयारी करायची आणि सांगायचं की मी 5 ते 6 ग्लास, 6 ते 8 ग्लास सांगितले, किमान 6 ग्लास मी पाणी पिणार. ओके. पोटात जड होईपर्यंत आपल्याला पाणी प्यायचंय, की ज्यामुळे मनानेच उलटी येणार आहे आपल्याला. एवढं पाणी पिल्यानंतर काय होणार आहे आपल्याला, अगदी बोटं घालण्याची सुद्धा गरज पडत नाही. आता वमन क्रिया करण्यामुळे काय होतं, तर आपला खोकला, ज्यांना खूप कफ साठतो, घशामध्ये कफ असतो, श्लेष्मा म्हणजे शेंबूड थोडक्यात, संस्कृत नाव आहे शेंबूडचं, श्लेष्मा, ते ते काय होतात, बाहेर पडायला मदत होते, छाती स्वच्छ होते,
श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुधारते, चांगलं होतं, म्हणजे श्वासोच्छवास आपला चांगला होतो. पचनाची क्रिया तर यामध्ये जसं आपण सांगितलं की पचन क्रियेच्या चांगली होण्यासाठी त्याची मदत होते. ऍसिडिटीच्या बाबतीत अगदी रामबाण उपाय किंवा अगदी त्यांच्यासाठी वरदान आहे ही शुद्धी क्रिया. म्हणजे ऍसिडिटी, सर्दी, खोकला, आम्लपित्ताच्या लोकांसाठी काय आहे, वरदान आहे. आता साहजिकच याच्यामुळे तणाव, नैराश्य कमी व्हायला मदत होते. मिठामुळे काय होतात तर पोषक द्रव्य शरीरामध्ये टिकून राहतात आणि फक्त जे काय लेयर्स, जे जठराच्या आतले लेयर्स आहेत त्यांच्यावरती जे आपण काय म्हणू त्याला, थर साठलेले असतात, ते थर निघून जायला मदत होणार आहे. ती आतली लेयर सुद्धा काय होणार आहे, स्वच्छ होणार आहे. संपूर्ण शरीर टवटवीत म्हणजे फ्रेश आणि ऍक्टिव्ह, सक्रिय वाटणार आहे. गॅस ऍसिडिटीमुळे सुद्धा काय होतं, बऱ्याचदा आपल्या हृदयावरती दाब येतो. मग अशा हृदयविकारांचे आजार होण्याची शक्यता कमी होणार आहे. म्हणजे हृदयासंबंधीचे आजार व्हायची शक्यता कमी होणार आहे. तसंच किडनी स्टोन, पोटातले अल्सर, ह्या ज्या व्याधी आहेत ह्या, त्या आपल्यामध्ये येणारच नाहीत जर आपण असं शरीर स्वच्छ ठेवलं तर. ओके, ठीक आहे, समजली? वमनाची क्रिया समजली? काही शंका असतील तर आता तुम्ही विचारू शकता. थँक्यू. सोपी प्रक्रिया आहे अगदी. ज्यांना कोणाला क्वेश्चन्स आहेत वमनाच्या संदर्भात, अगदी छोट्यात छोटी शंका असू देत, आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. चॅट बॉक्स मध्ये कळवा कधी करायचं. सकाळी अनुषपोटी, म्हणजे सकाळी आपल्याला अनुषपोटी ही क्रिया करायची. आता ग्रंथांमध्ये जरी सांगितलं असलं की भोजनानंतर करायची आहे, तर ती आपण भोजनानंतर करायची नाहीये, कारण आपण आता शिकतोय. ठीक आहे, अजून अजून क्वेश्चन्स? एकच मिनिट, चॅट बॉक्स मध्ये आलेत का बघते मी. हा, कधी करायचे, कोणत्या प्रकारचे स्त्राव. यामध्ये आपल्या जठरामध्ये तुम्हाला माहित असेल, त्याच्यामध्ये आपल्या जठरामध्ये वेगवेगळे लेयर्स असतात. पचनाची क्रिया घडते म्हणजे काय होतं, अन्न पोटात गेल्यानंतर आपल्या पोटामध्ये ऍसिड सिक्रिशन्स होतात. पण हे सिक्रिशन्स वेगवेगळे, आपल्या आता आपण कंपाऊंड अन्न खातो, म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रोटीन्स खातो, कार्बोहायड्रेट्स खातो, फॅट्स खातो, म्हणजे सगळ्या प्रकारचं अन्न आपण एकत्र घेतो. मग ते आपल्या शरीरात डायजेस्ट करण्यासाठी, प्रोटीनचं डिझॉल्युशन करण्यासाठी, प्रोटीन्स ब्रेक करण्यासाठी जे एन्झाईम सिक्रेट होतात, म्हणजे हे स्त्राव आहेत एक प्रकारचे. म्हणजे प्रोटीन्स डायजेशनसाठी लागणारे स्त्राव वेगळे असतात, कार्बोहायड्रेट डायजेशनसाठी वेगळे स्त्राव लागतात. हे वेगवेगळे स्त्राव शरीरामध्ये चांगल्या प्रकारचे सिक्रेट व्हावेत, त्यासाठी आपल्याला शुद्धिक्रिया गरजेची आहे. सॉल्ट का, सॉल्ट मी सांगितलं ना, ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे रस आकर्षक दाब. ऑस्मोटिक प्रेशर मुळे काय होतं, मिठाचं पाणी घेतल्यामुळे जे पोटाच्या लेअर, जठराच्या आतलं लेअर आहे, त्यातलं सुद्धा पाणी काय होतं, शोषलं जातं. आपल्या सगळ्या रक्ताच्या ज्या नसा आहेत, बारीक बारीक केशवाहिन्या आहेत, त्या जठराच्या आतल्या लेअरला असतात, की त्यामुळे आपण जे काय अन्न खातो त्यातली पोषक द्रव आहेत ते रक्तामध्ये शोषले जातात. ओके, मग याच्यामध्ये काय होणार आहे तर आपल्या, जेव्हा आपण सॉल्टेड वॉटर पितो, त्याच्यामध्ये आपल्या रक्तातलं थोडंसं पाणी काय होतं, केशवाहिन्यांमधलं रक्तातलंच पाणी काय होतं, थोडंसं शोषलं जातं. त्यामुळे त्यांच्यातले जे काही ब्लॉकेजेस असतील किंवा त्याच्यावरती जे काही थर साठलेले असतील ते निघून जायला मदत होते. नाही, एका दिवशी एकच करायचं, वमन आणि बस्ती. महिन्यातून 2दा करायचं, म्हणजे 15 दिवसाला एकदा केलं तरी खूप चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकतो. सॉल्ट, हा ते एक सांगायचं राहिलं. सॉल्ट आपलं नॉर्मल पांढरं मीठ वापरायचं. आता बरेच लोक सेंधव मीठ वापरतात, छान छान, अगदी चांगली गोष्ट आहे, पण त्याला कलर असतो. तुम्ही पहा, एक पिंक किंवा रेडिश कलर असतो. मग आता हे आपण जेव्हा मॉब मध्ये घेतो तेव्हा जर आपण ते पिंकिश पाणी पिलं आणि वमन करताना ते पिंकिश पाणी जर बाहेर पडलं, मिठाचं पाणी, तर ते म्हणतात की अरे रक्त सकू पडलं का काय. म्हणून ते शुद्ध आपलं पांढरं टाटाचं मीठ किंवा आपलं तुम्ही पांढरं कुठलंही मीठ वापरत असाल ना, नॉर्मल मीठ वापरा. सेंधव मीठ वापरू नका, म्हणजे वमनला तरी वापरू नका. तुम्ही डे टू डे वापरताय, खूप चांगली गोष्ट आहे. रॉक सॉल्ट वापरू नका, फक्त आपलं पांढरं मीठ वापरायचं त्याच्यामध्ये. अजून काही डाऊट्स? एक सांगून देते की 5 ग्लास पाणी, 5 ते 6 ग्लास कंपल्सरी प्यायचे, तरच ती क्रिया तुम्हाला फायद्याची होईल, नाहीतर फक्त चूळ भरल्यासारखं वाटेल. अजून अजून काही क्वेश्चन्स?
समजले? सोपी प्रक्रिया आहे, सर्वजणांनी करायचा प्रयत्न करा. ज्यांना आवडेल आहे त्यांनी नाही केली तरी चालेल, माहिती असावी आपल्याला. चालेल. सेशन कसं वाटलं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कळवू शकता. आजचं सेशन वमन केल्यानंतर 1 तासाने, 1 तासाने तुम्ही लिक्विड काही घेऊ शकता, पाणी पिऊ शकता. दररोज नाही करायचं, मी आता तेच सांगते की आठवड्यातून 15 दिवसातून एकदा करा, महिन्यातून 2दा. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. अजून एक, आता मोस्ट ऑफ आपण सगळे 30च्या वरचे आहोत. जसं आपलं एक डे टू डे किंवा आपला एक रुटीनचा एक भाग झालाय की 15 दिवसातून आपण म्हणता डाय करतो. आता वय सगळ्यांचं तर बऱ्यापैकी अबाव 30 जे आहेत ते डाय, आता डाय नको म्हणायला, हेअर कलर म्हणूयात. जसं आपण आपल्या बाहेरच्या सौंदर्याची काळजी घेतो, जेवढं सुंदर आपल्याला वाटतं की हा बाबा माझे केस वगैरे व्यवस्थित असावं, मी छान दिसावं, तसं आपल्या आतल्या सुद्धा शरीराची आपण काळजी घ्यायची, ते आतून सुद्धा स्वच्छ सुंदर असावं. म्हणून हे आपण 15 दिवसातून कंपल्सरी काय करायचं, आता ही टेक्निक शिकवून घ्यायची, व्यवस्थित करायला शिकायची. आणि 15 दिवसातून कंपल्सरी आंघोळीच्या अगोदर एखादा रविवार ठरवायचा की त्या रविवारी आपण वमन करणार आहोत. आणि त्यात पण जर एखाद दिवशी वाटलं, जागरण होतात, मे बी मुलं आजारी असली, काही कुठल्याही कारणाने जागरण होतात, बाहेरचं खाण्यात येतं, त्याच्यानंतर हॉटेलमधलं जर म्हणजे खाण्यात आलं तर नक्की वमन करायचं दुसऱ्या दिवशी. स्पायसी खाण्यात आलं, जागरण झालं, आपल्याला वाटतं ऍसिडिटी खूप वाढली, आपली डोकं दुखायची जर कंडिशन वाटली, तर सकाळी सर्वात अगोदर काय करायचं, उठलं की 5 ते 6 ग्लास पाणी कोमट करायला ठेवायचं, मीठ टाकायचं आणि वमन करायचं. ओके, ठीक आहे. 15 दिवसातून एकदा. चल, रविवारी भेटूयात सेशनला.